तर मंडळी, कोकणामध्ये आल्यावरती अशा एका किल्ल्यावरती महाराजांचा मुखवटा बसवलेला आहे. तो तुम्हाला माहिती आहे का? तर नाही, तर तेच बघण्यासाठी आलो मी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. आणि समोर तुम्ही बघा असाल, इथे आल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजेच महाराजांचा मुखवटा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरती असलेली एक गुफा. तर ही गुफा पाहण्यासाठी आम्ही खूप खडतर प्रयत्न केला, कारण का आम्हाला ती गुफाच पाहायची होती. पण ती गुफा पूर्ण नव्हती, तर अर्धीच होती. पोरं गावाकडची असल्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं, कारण का सर्वांनाच माहिती होतं, बऱ्यापैकी सर्वांना कसं कुठून चढायचं हे ज्ञान होतं. त्याच्यामुळे आम्ही त्या गुफेपर्यंत सहज पोहोचलो. गुफेपर्यंत पोहोचत असताना आम्ही थोडाफार रिस्की टप्पा पार केला. त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि आराम करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पोहोचलो ते म्हणजे त्या गुफेवरती. आणि तिथे बघून मन प्रसन्न झालं. तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये. तर आतासाठी बघा सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्ह्यू कसा येतो.